हॅलो, कसे आहात? मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर ती रेसिपी कोणती आहे त्याचं नाव मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगेनच. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला इथे साखर घ्यायची, 1 वाटी साखर घ्यायची आणि त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं आणि त्याचा 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. आता पाक करताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कारण आपल्याला ते 1 तारी पाकेचा 2 तारी पाक नाही झाला पाहिजे किंवा 1.5 तारी पाकसुद्धा नाही झाला पाहिजे. त्यामुळे पाक करताना व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. आता इथे मी घेतलेलं आहे तूप. आता हे जे आहे हे घरचं तूप आहे. तुम्ही डालडा वापरू नका. मला वाटते साजूक तूपच वापरा, कारण आपण जी बर्फी बनवणार आहोत ना, तर त्याला वास तो डालड्याचा चांगला नाही लागणार म्हणून. तर इथे तूप घेतलं. तर तूप काय करायचं, कढवायला ठेवायचे, म्हणजे नॉर्मली गरम करायला ठेवायचे. जास्त उकळवायचं नाही आपल्याला, हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे. आता हे तूप एकीकडे कोमट होईपर्यंत मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. या बेसनमध्ये काय करायचं आहे, थोडंसं हलकंसं त्याची पेस्ट बनवायची आपल्याला. का तर ते आपण जे पाकात टाकणार आहोत आणि पाकात टाकल्यानंतर त्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून आपल्याला त्याची हलकीशी पेस्ट बनवून घ्यायची. त्याच्यानंतर हे जे बनवलेलं मिश्रण आहे हे पाकामध्ये टाकायचे. आता तुम्हाला अंदाज आला असेल की ही रेसिपी नक्की कसली आहे. तर ही रेसिपी आहे मैसूर पाकची. आता मैसूर पाक तर सगळ्यांना आवडतो, मला सुद्धा आवडतो, पण हल्ली आम्ही मैसूर पाक आणत नाही किंवा मला आवडत पण नाही, कारण तो आपल्या तोंडात गेल्यावर आठवड्याला जाऊन तेलकट लागतो. एकदम तूप कसं तरी तोंडामध्ये ते घोळतं. त्यामुळे आम्ही हल्ली मैसूर पाक तर खात नाही. पण अशीच मी यूट्यूब बघताना माझ्यासमोर ही रेसिपी आली आणि म्हटलं अरे किती सोपी रेसिपी, आपण करून बघायला हवी. म्हणून मग मी हा सगळा घाट घातला. पण माझी फजिती झाली ती नंतर तुम्ही पुढे बघायलाच. आता माझ्या चुकीमधनं तुम्ही शिका की मैसूर पाक कसं बनवायचा आहे. तो मी तुम्हाला नक्की सांगेन की मी कुठे चुकले ते. तर हा पाक बनवून घेतलेला आहे. हा 1 तारी पाक केलेला आहे. त्यानंतर आपण हे जे मिश्रण बनवलं, ही पेस्ट बनवलेली आहे, ही पेस्ट आपण त्या पाकामध्ये घालायची. आता पाकामध्ये घातल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे हे असं फसफसतंय का किंवा असं का होतंय ते, तर तसं काही नाही. तुम्ही व्यवस्थित ढवळत राहिलात, कंटिन्यू ढवळायला लागतं. 7 ते 8 मिनिटं लागतात सगळं मिश्रण त्या पाकामध्ये मिक्स व्हायला. तर व्यवस्थित ढवळून घ्यायचे, घाई करायची नाही आहे, कारण ते आपल्याला बेसन भाजू पण द्यायचं ना चांगलं, कारण ते बेसन भाजलं पण पाहिजे. कच्चं राहिलं तर मग तो पदार्थ खराब होऊ शकतो लवकर किंवा त्याची चव पण अशी बेसनासारखी कचवट लागू शकते. त्याच्यामुळे आपल्याला हे पाकामध्ये व्यवस्थित असं मिश्रण परतून घ्यायचंय किंवा एकजीव करून घ्यायचंय असं म्हणू शकता तुम्ही. तर ह्याला खूप मेहनत लागते, त्याच्यात गाठी होऊन द्यायच्या नाहीत. मुळात गाठी होतच नाहीत, कारण आपण त्याची पेस्ट बनवलेली आहे. त्यामुळे गाठी होत नाहीत, काही घाबरण्याचं कारण नाही. थोडीशी सुरुवातीला गाठ वाटली तरी ती परत आपण त्या कालथ्याच्या मदतीने फेटून घ्यायची आणि एकदम स्लरी त्याची चांगली पातळसर स्लरी बनवायची. आता थोडंसं हे पीठ जे आहे ना, हे थोडंसं आटून द्यायचं आहे. ते आटतच आपोआप. बारीक गॅसवर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कुठल्याही स्टेपला गॅस मोठा करायचा नाही आहे. एकदम बारीक मंद गॅसवरती आपल्याला हे बेसन पाकामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे बेसन भाजलं गेलं की त्यानंतर साईड बाय साईड इथे बघा मी काय केलं आहे, तूप घेतलं आहे. एकीकडे मी तूप कढवायला ठेवलं होतं. कढवायला म्हणजे काय, नॉर्मली गरम करायला ठेवलं होतं, पण ते गरमच तूप लागतं. एकदम बारीक गॅसवर आयत्या वेळेस तूप गरम करायला ठेवा आणि एक पळी करून आपण त्यामध्ये बेसनामध्ये हे तूप घालायचं आहे. इमिजिएट ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला करायच्या आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये खंड पडायचा नाही आहे. आपण ते तूप घातलंय आणि मग त्यानंतर 1-2 मिनिटांनी आपण ते ढवळतोय असं नाही करायचंय. कंटिन्यूस ढवळत राहायचं. डाव्या साईडला मी तुपाचं भांडं ठेवलं आणि उजव्या साईडला मी ते परतते. तर डाव्या हाताने हे तूप पळीनी ह्याच्यामध्ये घालायचं आणि एका साईडने आपल्याला पटापट भाजून घ्यायचं. आता तुम्हाला इथे जाळी दिसत असेल, तर तूप घातल्यानंतर जी जाळी येते तर ती जाळी लगेच जाते बघा. तर ही जाळी जोपर्यंत जात नाही, म्हणजे जोपर्यंत थांबते ही जाळी, तोपर्यंत आपल्याला तूप घालत राहायचं. आता आपल्याला जितकं आता तूप अंदाजे घालायचं आहे. जसं मी सांगितलं की जसं 1 वाटी मी बेसन घेतलं आणि 1च वाटी मी साखर घेतली, बरोबर. दोन्ही गोष्टी मी समसमान घेतलेल्या आहेत. म्हणजे पाक बनवण्याकरता जी मी साखर घेतली ती सुद्धा मी 1च वाटी घेतली आणि हे जे बेसन घेतले ते सुद्धा मी 1च वाटी घेतलेलं आहे. पण ते तूप जे आहे ते तूप आपल्याला अंदाजे लागणार आहे. तुपाचा अंदाज आपल्याला त्या जाळीवरूनच ओळखावा लागणार आहे की तूप कधी थांबवायचे. त्यामुळे तूप एक्स्ट्राचं घेऊन ठेवा. जर एक्स्ट्रा उरलं तर काही हरकत नाही, पण जर कमी पडलं तूप तर त्याची जाळी बिघडू शकते. त्याच्यामुळे तूप जास्तीचंच घेऊन ठेवा. आता हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जोपर्यंत ती जाळी सुटत नाही आहे तोपर्यंत. आता बघा, तूप जेव्हा आपण पळीनी तूप घालतोय तेव्हा ती जाळी येते आणि जसं मी ढवळते तसं ती जाळी निघून जाते. मग तूप घालणं तेव्हाच थांबायचं ज्यावेळेला ती जाळी थांबेल. आता इथे बघा, तूप मी घातले आणि जाळी अशी मस्त अशी जाळी सुटलेली आहे. तर ती प्रोसेस आतमध्ये सुरू आहे आणि जोपर्यंत ती प्रोसेस कंप्लीट होत नाही, म्हणजे पूर्ण प्रत्येक बेसनाचा एक कण जोपर्यंत जाळी पकडत नाहीये तोपर्यंत आपण हे तूप घालण्याची प्रोसेस चालू ठेवायची. आता इथे झालं काय माझ्याकडनं, तर आता मी माझी झालेली चूक सांगते तुम्हाला. तर हा मैसूर पाक जो आहे ना, हा मैसूर पाक माझा बनलेला नाही, तर त्याची वडी बनलेली आहे, पण ती अप्रतिम चवीला झालेली आहे. विश्वास ठेवा, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. फक्त 1-2दा आहे ना तुम्ही ट्रिक्स बघा किंवा तुम्ही एकदा करून बघा. 1-2दा केल्याशिवाय ते जमणार नाही आणि मी सुद्धा अजून एकदा ट्राय करणार आहे. तर
होईल माझा पण मैसूर पाक चांगला. आता झालंय काय सांगू, आता इथे बघा ही जी जाळी पकडायला सुरुवात झालेली आहे ना, तर मी जास्त तूप घातलं त्यामध्ये आणि मी जास्त परतत गेले. ते बेसन जे आहे ना ते जास्त परतत गेले. आता पुढे जाऊन तुम्ही बघाल ना तर ते असं लूज पडल्यासारखं दिसेल बघा तुम्हाला. हे बेसन जे आहे ना ते मी जेव्हा तूप टाकेन ना, तूप टाकल्यानंतर ढवळल्यानंतर ती जाळी तशीच राहते आणि तशीच राहिल्यानंतर थोडासा कालथा बाजूला केल्यानंतर ते पसरतंय असं बेसन. आणि ह्या स्टेपला मला ते काढून घ्यायला हवं होतं, पण मी ते काढून घेतलं नाही. मला वाटलं काय की बाजूनी कढईला तूप सुटलं पाहिजे आणि मग ते तूप सुटलं की मग मी ते काढून घेईन, म्हणून मी परतत राहिले आणि त्या परतल्यामुळे काय झालं, म्हणजे एक्स्ट्रा परतल्यामुळे काय झालं, त्याची जाळी निघून गेली. तर ती जाळी निघून नाही गेली पाहिजे आपल्याला. जोपर्यंत आपल्याला असं वाटतंय की आता हे सुटतंय म्हणजे लूज पडतंय सगळं, त्या ठिकाणी आपल्याला तूप थांबवायचं आहे आणि एक साईडला पटकन आहे ना आधी सगळी तयारी करून ठेवायला लागते. एक साईडला एक ट्रे बनवून ठेवायचा, तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रे, नाहीतर एक पसरत ताटली असेल जी आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो, ती छोटी ताटली आणि त्याच्यामध्ये मोठी डिश अशी घालून ठेवायची आणि इमिजिएट प्रोसेस करायची. आधी ताटलीला तूप लावून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण तयार झालं की पटकन गरम गरम आपल्याला त्या ताटलीमध्ये ओतायचे आणि ओतल्यानंतर तो जो ते जे बेसन आहे किंवा ते तयार झालेलं बॅटर आहे ते फुलून बाहेर सांडतं. आणि बाहेर सांडलं तरी पण काही हरकत नाही, ॲक्च्युली सांडायला हवं होतं माझं, पण मी काय केलं, मी एकतर माझं मी जास्त परतत गेले ते आणि जास्त परतल्यामुळे ती जाळी सगळी निघून गेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या डिशमध्ये ओतलं तर ते ओतून मला तसंच ठेवायला पाहिजे होतं. मी ते दाबलं, मी प्रेस केलं कालथ्याने आणि प्रेस केल्यामुळे ते आतमध्ये ती बर्फी दबली गेली आणि त्याचा मैसूर पाक झालाच नाही. तर ठीक आहे, असू देत. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडनं चुका होतात आणि त्या चुकांमधूनच आपण शिकत असतो आणि म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी जरी चुकली असली तरी शेअर करते. किंवा मी ना चुकलं असलं तरी पण मी इथे खोटा दिखावा करून बाहेरून मैसूर पाक वगैरे आणून ठेवलेला नाही आहे तुम्हाला दाखवण्याकरता. जे आहे ते मी रिअलमध्ये तुम्हाला दाखवते. तर आता ही छोटीशी चूक झालेली तुम्ही लक्षात घ्या, जास्त परतायचं नाही आहे आपल्याला. त्यांनी बेसनाने स्वतःला असं बाहेर सोडून दिलं तूप, म्हणजे काय म्हणतात त्याला, तो हलका झाला एकदम की ते डायरेक्ट मिश्रण आपल्याला ताटलीमध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ताटलीमध्ये टाकल्यानंतर प्रेस नाही करायचं आहे, बरोबर. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आता चवीला तर हा मैसूर पाक, आता मी मैसूर पाक म्हणू का काय म्हणू मला माहीत नाही, तुम्हीच सांगायचं नाव काय ठेवायला पाहिजे. तर ही बर्फी म्हणेन मी, बर्फी चवीला अप्रतिम झालेली आहे. तर चला मंडळी, आता व्हिडिओ कसा वाटला हेही मी तुम्हाला विचारणार नाही किंवा व्हिडिओला लाईक करा हे सुद्धा मी तुम्हाला म्हणणार नाही, कारण आपली रेसिपी फसलेली आहे. पण हरकत नाही, मी परत एकदा ट्राय करेन. आणि तुम्ही सुद्धा ही बर्फी, तुम्ही सुद्धा अजून 1-2 व्हिडिओज बघून तुम्हाला आवडत असेल तर मैसूर पाक तुम्ही बनवू शकता. पण तो आपल्या पहिल्याच ट्रायलमध्ये होणार नाही, 2-3 वेळा आपल्याला करावं लागणार आहे. तर पुढच्या वेळेला मी आता काय काय चुका केल्या त्या मी दुरुस्त करेन आणि तुमच्यासोबत अशीच रेसिपी पुन्हा घेऊन येईन. लवकरच भेटूया अशा छान एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.